निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. हा, कुठून बोलताय ताई? मी जालन्याहून बोलते. हा, काय अनुभव आलाय तुम्हाला? हा ताई, मी म्हणजे स्वामी सेवेमध्ये कशी आली, काय आली ते सांगते. हा, फक्त थोडक्यात सांगा ताई. हो हो. कारण माझी जरा उद्याची तयारी चालू आहे 26 जानेवारीची. हो का? हम्म. हा ताई, आम्ही म्हणजे स्वामी कोण होते काय ते पण माहिती नव्हतं आम्हाला. हा. नाशिक त्र्यंबकेश्वरला नागबळी. हा. हॅलो, तुमचा आवाज नाही येते ताई. हा, म्हटलं ताई आम्हाला म्हणजे स्वामी कोण होते ते पण माहिती नव्हतं म्हटलं. अच्छा. हा. हा, तर मग आम्ही तिथं म्हणजे नाशिकला गेलो नागबळी करायला. बरं. हा. हा, तर मग तिथं ते गुरुपेठला जावं पडतं ना आपले हो. कुलदेवीची ओटी भरायला. हो. हा, तर मग तिथं आम्ही ते याच्यामध्ये गेलो, हा. गुरुपेठमध्ये गेलो आणि तिथं नुसतं बसलो आणि देवीची ओटी वगैरे भरली मी हा. आणि निघालो तसंच तिथं दर्शन घेऊन. हा. ते आम्हाला जेवायचं होतं. माझे घरचे म्हणे ऐक म्हणे तुझ्याकडं. हा. तर मग आमचं जेवण चालू होतं. मग माझ्या पर्समध्ये म्हणजे 10-11 हजार रुपये होते बरं का. बापरे. हा, तर मग ते चिल्लर पैसे बघायला गेले मी, म्हणजे 151 रुपये त्यांना ओटी भरायला दिले आणि त्यांनी मला 350 रुपये परत दिले. हा. तिथं समजा ओटी भरली तिथं गुरुपेठमध्ये. अरे बापरे. हा. हा, तर मग आम्ही तिथं जेवायला बसलो. मला ते पैसे म्हणजे 350 रुपये सापडाना नाही आणि ते बाकीचे पैसे तसेच. अरे बापरे. हा. हा, तर मग मी जेवताच उठली आणि म्हटलं मी एकदा बघून येते म्हणलं तिथून घरच्याला म्हटलं. हा. घरचे म्हणे अगोदर जेवून घे म्हणे नंतर जा. नाही म्हटलं, मी जेवताच गेले. बरोबर. 350 रुपये म्हणल्यावर कसं. हो, वाटतच ना. हा, ते जागीच होतं बरं का तिथं. मग जेवताच गेली तिथं. मग ते दुसरेच होते ते ओटी भरायचे होते. म्हटलं इथं सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, माझे 350 रुपये कोणीतरी काढले म्हणलं पर्स मधून. अरे. हा, मी पूर्ण पर्स खाली रिचवली. माझ्या घरच्यांनी बिन चेक केली. ते बाकीचे पैसे होते 10-11 हजार रुपये ते तसेच होते. आणि ते 350 रुपये सापडतच नव्हते. म्हणजे आम्ही तिथं निश्चित मनानं निवांत बसलोच नाही ना. आई गं. हो. हा, तर मग ते नंतर मग मी तशीच गेले तिथं. लेडीज जमा झाल्या, त्यांनी पण बघितले. ते म्हणे बा एवढे पैसे कुठे जाणार आहे म्हणे, एवढेच कसे घेईन म्हणे कोणी, एवढे पण घेतले असते ना म्हणे. बरोबर. हो. हा, तर मग मी मध्ये गेले. म्हटलं इथं सीसीटीव्ही कॅमेरे ते आहे म्हटलं. म्हणे हो म्हणे ताई आहे म्हणे. तर मग ते म्हणे काय झालं म्हटलं, तुम्ही मला पैसे दिले का म्हणलं 350 रुपये. म्हणे हो म्हणे दिले म्हणे. नाही म्हणे. हा, तर मग मी म्हटलं दिलेच नाही. तर म्हणे एकदा ताई इथं निश्चित मनाने एक माळ जपा म्हणे आणि परत पर्स खोला म्हणे. तर मग मी तिथं निवांत बसली तर ते पैसे वरल्याच फूड मध्ये निघून गेले 350 रुपये. हो, मी तिथं म्हणजे अगोदर पूर्ण पर्स खाली रिचवली तरी सापडले नाही. बघा, मग स्वामीचीच कृपा ताई. तर मग म्हणे तुम्ही पहिले ना बसले का म्हणे इथं निवांत. म्हटलं नाही, आम्हाला घरी जायचंय म्हटलं, आम्ही नागबळी करून आलो म्हणलं. मग वगैरे जपली आणि तिथं ते असते ना ते दादा स्वामी सेवा ते हे देणारे. मी असं आहे माझ्या घरी येत असं आहे असं ते म्हणे. आवाज ब्रेक होतोय ताई तुमचा. आवाज ब्रेक होतोय. हॅलो. हा, तुमचा आवाज येत नाही ना ताई. हो, हॅलो बोला. मला येतोय ना. पण तुमचा येत नाही ना मला. हा, बोला. हा, म्हटलं ताई मग तिथे एक दादा होते.
हा हा आणि त्यांना मी माळगी जपली, माझं मन तिथंच रमून गेलं. मग ते घरचे जेवले आणि तिकडेच बसले. म्हणजे सगळे होते आमच्या घरचे, माझे सासू सासरे पूर्ण होते आणि मी एकलीच तिथं गेले परत ते मंदिरमध्ये. आणि मग ते म्हणे एवढा वेळ काय करू राहिली, ते पण आले इकडं. तरी पण मी त्या एक दादा होते, त्यांना माझ्या घरची परिस्थिती सांगितली असं तसं. ते म्हणे ताई इथं तुम्ही काय करा म्हणे, स्वामीचा फोटो ते घ्या म्हणे. म्हणलं तर मग मी घेतला स्वामीचा फोटो ते आणि एक गुरुचित्र पारायण घेतलं. त्याने सांगितलं मला घेतलं, ते पण घेतलं. आणि मग तेव्हापासून म्हणजे आम्ही देवाला म्हणजे स्वामींना तेव्हापासून पूजा स्वामी करायला सेवेत लागलो. आल्या. अरे वा वा, नाही खूप छान आहे. समजा ताई मी आता शेअर करते. हो 2 वर्ष झाले समजा. अरे वा वा वा. त्याच्यानंतर ताई आमची घरची परिस्थिती पण सुधारली आणि सगळं व्यवस्थित झालं बघा. हो ना, बघा किती छान आहे. हो, मी तुमचे स्वामी अनुभव देते आणि म्हटलं सांगा तरी ताईला. चालेल ना, शेअर करते ताई. ठीक. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.